सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good morning students. In the last lecture we are starting to solve the questions. मागच्या लेक्चर पासून आपण गणिताला सुरुवात केलेली आहे, गणित सोडवायला, ते म्हणजे फायनल अकाउंटच्या क्वेश्चन्सला सुरुवात केलेली आहे. We are knowing that to prepare trading account in the balance sheet in the final account we are prepare trading account, profit and loss and balance sheet sometimes become a partner's capital also. Now we are going to start a second question of final account. It is an from the following trial balance of Mr. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Next, trial balance as on 31st March 2019, debit balance, stock 25,000, building 48,500, carriage should be 1,780, factory insurance 2,700, postage 1,600, bills receivable 13,700, sundry debtors 52,200, returns inward 1,600, purchase 68,900, audit fees 1,800, loose tools 32,000, manufacturing expenses should be 1,820, electricity charges 2,600, general expenses 3,400, export duty 1,000, cash in hand 75,000, bank balance 29,000, conveyance 4,100, furniture 64,000, salary 2,000, rent rate taxes 3,700, drawing should be Mitesh and Mangesh 1,200 and 2,200. Credit balances of the amount, sundry creditors 38,000, sales 1,75,000, capital amount Mitesh 1,50,000, Mangesh 50,000, outstanding salaries 2,000, bills payable 18,000, returns outward 1,800, current account should be Mitesh 3,000 and Mangesh 2,000. Whole of the question should be read, of half part should be we are read. आपण अर्धा पार्ट क्वेश्चनचा वाचून झालेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, एक म्हणजे तर कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे तर करंट अकाउंट दिले. देन द क्वेश्चन शुड बी अ फिक्स्ड कॅपिटल मेथड, नॉट अ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. वी शुड बी प्रिपेअर्ड अ करंट अकाउंट, नॉट अ कॅपिटल अकाउंट. आपण ह्या क्वेश्चनमध्ये कॅपिटल अकाउंट बनवणार नाही आहोत, तर काय बनवणार आहोत? करंट अकाउंट बनवणार आहोत. पुन्हा एकदा सांगते. नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ॲडजस्टमेंट. Mitesh and Mangesh are sharing profit and losses 3:1. Partners are entitled to get the commission at the rate of 1% each on gross profit. Third adjustment, closing stock is valued at rupees 23,700. Outstanding expenses were rupees audit fees rupees 400, carriage rupees 600. Building is valued at rupees 46,500. Furniture is depreciated by 5%. Provide interest on a partner's capital at the rate of 2.5%. Goods of rupees 900 taken by Mangesh for his personal use. And last adjustment, write off 1,000 as a bad debts and maintain RDD 3% on a sundry debtors. पहिल्या क्वेश्चन्समध्ये पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे तुम्हाला, ते म्हणजे काय की प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:1. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिलेला आहे तुम्हाला? 3:1. एक पॉईंट. सेकंड ॲडजस्टमेंट काय आहे? पार्टनर्सला कमिशन द्यायचं आहे 1% ईच पार्टनर, दोघी पार्टनर्सला 1% कमिशन द्यायचं आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 46,500 मीन्स द व्हॅल्यू ऑफ द बिल्डिंग इज गिवन. बिल्डिंगची व्हॅल्यू दिलेली आहे 48,500. द व्हॅल्यू ऑफ द बिल्डिंग 46,500. इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ द बिल्डिंग शुड बी रिड्यूस. इट कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन. म्हणजे ॲडजस्टमेंट आहे याच्यावरती, बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज आणि कॅरियज
त्याच्यावरती आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. बिल्डिंगची व्हॅल्यूड केलेले आहे 46,500. फर्निचर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटलवाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. गुड्स ऑफ ₹900 टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. 900 रुपये काय करायचं, 900 रुपयाच्या वस्तू मंगेश पर्सनल यूजसाठी घेऊन गेलेला आहे. इट मीन्स अ ड्रॉइंग. राईट ऑफ 1000 बॅड डेट्स अँड RDD. 1000 डेटर्समधले असे पर्सन होते ज्यांनी आपल्याला 1000 रुपये ते लोक देणार नाही आहेत आणि 2% RDD कॅल्क्युलेट करायची आहे. आता क्वेश्चन वाचून झालेला आहे. वी शुड बी रीड द क्वेश्चन. नाव द टाइम इज टू क्लासिफाय द होल ऑफ डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट बॅलन्स. आता वेळ आहे ती म्हणजे काय की क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला. कसलं? डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सचं. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, दिलेले जे एक्सपेन्सेस आणि ॲसेट्स आणि आयटम्स दिलेले आहेत ते काय करायचे तुम्हाला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीटमध्ये क्लासिफाय करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. ओके. स्टॉक ट्रेडिंग, बिल्डिंग, बॅलन्स शीट, कॅरिएज ट्रेडिंग, फॅक्टरी इन्शुरन्स ट्रेडिंग, पोस्टेज, प्रॉफिट अँड लॉस, बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट, रिटर्न्स इनवर्ड ट्रेडिंग, purchase trading, audit fees, profit and loss, loose tools balance sheet, manufacturing expenses trading, electricity charges profit and loss, journal expenses profit and loss, export duty profit and loss, cash in hand balance sheet, bank balance balance sheet, conveyance profit and loss, furniture balance sheet, salary profit and loss, rent and taxes profit and loss, and drawing. Finally it should be a वेअर ड्रॉइंग कुठे येणार आहे तुमच्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके. करंट अकाउंट वी आर प्रिपेअर अ सेपरेट. सो करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ड्रॉइंग आपण मेन्शन करणार आहोत. क्लासिफिकेशन, डेबिट साईडची बॅलन्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन अ डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अँड बॅलन्स शीट असेट साईड. रिपीट करते सेंटेन्स, लक्ष द्यायचे. ते म्हणजे काय, बॅलन्स शीट जे डेबिट साईड जी दिलेली आहे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये, त्या ट्रायल बॅलन्सची डेबिट बॅलन्स ऑलवेज आपल्याला पोस्ट आउट करायची. ती म्हणजे कुठे, ट्रेडिंगच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. ओके. नेक्स्ट मागचं म्हणजे पॉईंट म्हणजे आता करायचं आहे ते क्लासिफिकेशन ऑफ अवर क्रेडिट बॅलन्स. आता क्रेडिट बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफाईड करायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटला लिहिणार आहात, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला. क्रेडिट बॅलन्स इट मीन्स वी आर पोस्टिंग ऑन अ क्रेडिट साईड, सो नॉट रिक्वायर्ड टू से दॅट सेल्स शुड बी ट्रेडिंग क्रेडिट साईड. सेल्स ऑलवेज शुड बी पोस्टेड ऑन ट्रेडिंग क्रेडिट साईड. सेल्स कुठे करणार आहात, पोस्ट आउट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. कॅपिटल बॅलन्स मात्र काय करणार आहात, मागच्या वेळेस आपण लोकांनी काय केलं होतं, कॅपिटलची बॅलन्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर केलं होतं. इन द लास्ट क्वेश्चन वी आर प्रिपेअर कॅपिटल अकाउंट सेपरेटली, बट इन दॅट क्वेश्चन वी आर प्रिपेअर कॅपिटल अकाउंट शुड बी शोन इन अ बॅलन्स शीट डायरेक्टली. प्रिपेअर करंट अकाउंट सेपरेटली. जे काही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स असणार आहेत ते आपल्याला कुठे शो करायचे, करंट अकाउंटमध्ये, कॅपिटल अकाउंटमध्ये करायचे नाही. बिकॉज ऑफ इट इज अन अ फिक्स्ड कॅपिटल मेथड क्वेश्चन. आपला फिक्स कॅपिटल मेथड क्वेश्चन असल्या कारणास्तव कॅपिटलची बॅलन्स जशीच्या तशी बॅलन्स शीटमध्ये लिहायची आणि सगळे ॲडजस्टमेंट म्हणजे नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचं असेल तर करंट अकाउंटमध्ये करा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे करंट अकाउंटला करा. कमिशन द्यायचं आहे करंट अकाउंटला करा. ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे करंट अकाउंटमध्ये. आपण लोक सोडू तेव्हा सांगेल, पण एकदा जस्ट क्लासिफाईड करते. आउटस्टँडिंग सॅलरी बॅलन्स शीट. आता आउटस्टँडिंग दोन, एक म्हणजे आउटस्टँडिंग इफ इट इज अन आउटस्टँडिंग इन ॲडजस्टमेंट. जर का आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर दोनदा लिहायची. आउटस्टँडिंग and given in a trial balance at that time it should be write down only one time. Outstanding salary काय करणार आहात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बिल्स पेएबल बॅलन्स शीट. रिटर्न आउटवर्ड ट्रेडिंग इट इज अन अ परचेस रिटर्न. हे काय आहे आपलं, परचेस रिटर्न आहे. आणि रिटर्न्स इनवर्ड म्हणजे काय आपलं, सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्नमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नेमकं रिटर्न्स आउटवर्ड परचेस रिटर्न आहे की सेल्स रिटर्न आहे, नो डाऊट क्लिअर दॅट सेल्सच्या अपोजिट ही बॅलन्स काय करणार आहात, सेल्समधून मायनस आणि परचेसमधून रिटर्न्स आउटवर्डची बॅलन्स काय करायची आहे, मायनस करायची आहे. करंट अकाउंट सेपरेटली प्रिपेअर अ करंट अकाउंट. क्वेश्चन रीड करून झालेला आहे. क्वेश्चनचं क्लासिफिकेशन आपलं झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे गिव्ह अ अफेक्ट्स ऑन ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंटचे आपल्याला काय करायचे, इफेक्ट्स दाखवायचे. सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण दोन ठिकाणी पोस्ट आउट करतो. इट्स अन अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. ती म्हणजे काय, क्लोजिंग स्टॉक शुड बी पोस्टेड ऑन टू साईड. पहिली ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे कोणती होती, पहिला सेंटेन्स दिलेला होता आपल्या क्वेश्चनमध्ये, ते म्हणजे काय होतं, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस
मितेश अँड मंगेश शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 3:1 प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला होता, त्याचा कन्सर्न फक्त प्रॉफिट शेअरिंगच्या वेळेस येणार आहे, त्यामुळे येणार नाही. दुसरा पॉईंट आहे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट जेव्हा क्वेश्चन सोडू त्याच्यावरून आपण लोक कॅल्क्युलेट करणार आहोत. ही ॲडजस्टमेंट सांगते. पुढची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक शुड बी व्हॅल्यूड ॲट 23,700. क्लोजिंग स्टॉक दोन ठिकाणी लिहायचं, एक म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. लक्षात ठेवायचं आहे क्लोजिंग स्टॉक शुड बी पोस्टेड ऑन अ टू साईड. इट इज ऑन अ ट्रेडिंग क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. ज्यावेळेस क्वेश्चन आपण सोडत असतो पेपरमध्ये त्यावेळेसच डायरेक्टली काय करायचं आहे, तिथल्या तिथे आपण काय करायचं आहे, ॲरो मार्क करून क्वेश्चन्समध्ये साईडला लिहून टाकायचे की ट्रेडिंग क्रेडिट साईड आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीट असेट साईड. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तुम्हाला माहिती आहे, 2-3 वेळा एक्सप्लेन करून झालेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स दोज एक्सपेन्सेस विच इज आर एक्सपेन्सेस फॉर द करंट इयर बट पेड इन द नेक्स्ट इयर. असे एक्सपेन्सेस जो ह्या वर्षीचा खर्च आहे पण पे कधी करणार आहोत, पुढच्या वर्षी करणार आहोत. सो द आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस शुड बी ॲडेड इन अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस अँड अ सेकंड इफेक्ट शुड बी बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट काय आहे. सगळ्यात पहिला इफेक्ट म्हणजे काय करायचं आहे, पर्टिक्युलर एक्सपेन्सेस काही देऊ दे, आउटस्टँडिंग सॅलरी देऊ दे, आउटस्टँडिंग वेजेस देऊ दे, आउटस्टँडिंग रेंट देऊ दे, आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस, एनिथिंग जो काही खर्च आउटस्टँडिंग दिलेला असेल तो काय करायचा आहे पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड अँड सेकंड इफेक्ट म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला द्यायचं आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट इट इज अन अ डेप्रिसिएशन. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट डोळे बंद करून एकच, तो म्हणजे काय ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग म्हणजे काय ह्या वर्षीचा खर्च आहे पण केलेला नाही आहे, मॅडमने काय सांगितलं होतं त्याला काय करायचं आहे प्लस. सो इट शुड बी ॲड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचे आहेत पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड अँड सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. थर्ड वन ॲडजस्टमेंट इट इज अन अ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन शुड बी रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ द असेट. काय करायचं आहे पर्टिक्युलर असेटमधून मायनस अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कसलंही डेप्रिसिएशन असू दे, बिल्डिंगवरती 10% काढायचं असलं तरी चालेल, लँड अँड बिल्डिंगवरती काढायचं असलं तरी चालेल, कम्प्युटर असू दे, लूज टूल असू दे, फर्निचर असू दे, इक्विपमेंट असू दे, एनी असेट. इफ वी आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन ऑन अ पर्टिक्युलर असेट, द अमाउंट ऑफ कॅल्क्युलेशन शुड कॅल्क्युलेट द प्रॉपरली डेप्रिसिएशन. इन 11th स्टँडर्ड वी आर नो दॅट हाऊ टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन इन सेपरेटली सेपरेट. मागच्या वर्षी आपण लोकांनी डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं शिकलेलं होतं, तरी देखील प्रत्येक वेळेस प्रत्येक क्वेश्चनमध्ये डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट ही येणारच, क्लोजिंग स्टॉक येणारच. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे चान्सेस खूप जास्त असतात. एखाद्या वेळेस रेअरली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येऊ शकत नाही, अदरवाईज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑल्सो ऑलवेज इन एक्झाम. डेप्रिसिएशन पर्टिक्युलर असेटमधून काय करायचं आहे मायनस करायचं आहे आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत असताना, तो म्हणजे काय की असेटची कॅल्क्युलेट करताना असेटची व्हॅल्यूमध्ये समजा एखादं नवीन असेट परचेस केलं असेल तर, अदरवाईज कुठलं असेट सोल्ड आउट केलं असेल तर डेप्रिसिएशनच्या ओपनिंग बॅलन्सवरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट न करता काय करायचं आहे नवीन बॅलन्सवरती करायचं आहे. जेव्हा एखादा क्वेश्चन येईल त्यावेळेस एक्सप्लेन करेल, पण लक्षात ठेवायचं आहे फक्त हा एक पॉईंट, तो म्हणजे काय इफ एनी अमाउंट इट इज अन मेन्शन दॅट ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्समध्ये समजा असं दिलेलं असेल, आउटर कॉलमला दिलेले आहे 1 लाख रुपये बॅलन्स, किती दिलेली आहे 1 लाख, आणि खाली दिलेलं आहे purchase addition machinery for ₹40,000 on 1st October 2019. Once again repeating the sentence. ट्रायल बॅलन्समध्ये काय दिलं आहे प्लांट अँड मशिनरी 1 लाख रुपये. ओके. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की परचेस मशिनरी 40,000 ऑक्टोबरला, तेव्हा मात्र डेप्रिसिएशनचे 2 पार्ट्स करून आपल्याला डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे. नवीन क्वेश्चन जर आला, क्वेश्चनमध्ये जर असेल तर त्यावेळेस क्वेश्चन पुढे येईलच, त्यावेळेस कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सांगेल. आत्ता मात्र डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं, कॅल्क्युलेट कशावरती करायचं आहे ओपनिंग बॅलन्सवरती. वी शुड बी कॅल्क्युलेट अ डेप्रिसिएशन ऑन अ ओपनिंग बॅलन्स. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट, फर्स्ट वन इट इज अन डिडक्टेड फ्रॉम अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस अँड सेकंड पर्टिक्युलर असेट अँड सेकंड वन शुड बी प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. नेक्स्ट इट इज अन इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पुढची ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे काय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये काय करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ॲक्च्युअली इट इज अन अ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. ह्या क्वेश्चनमध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करणार आहात करंट अकाउंटमध्ये लिहिणार आहात. पार्टनर्स जर करंट अकाउंट नसेल, इफ करंट अकाउंट इज नॉट गिवन देन शोन द इफेक्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साइड. इफ द कॅपिटल इफ इट इज अन अ फ्लक्च्युएटिंग मेथड देन कॅपिटल
इफ इट इज इन अ फिक्स मेथड देन इफेक्ट शुड बी शो ऑन इन अ करंट अकाउंट. जर का क्वेश्चनमध्ये करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमध्ये शो ऑफ करा. मात्र ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय करणार आहोत, करंट अकाउंटमध्ये इफेक्ट दाखवणार आहोत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड अँड नेक्स्ट वन प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. वाय इट इज इन अ पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट, बिकॉज इट इज अन इनकम फॉर द पार्टनर्स. अँड वाय इट इज इन अ प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड, बिकॉज इट इज एक्सपेन्सेस फॉर द फर्म. दॅट्स वाय मेन्शन इन अ डेबिट साइड. पार्टनर्सने पैसे इन्व्हेस्ट केल्यावरती त्याला इंटरेस्ट आपण लोक देत आहोत म्हटल्यावरती त्याचं इन्कम आहे म्हणून क्रेडिटला पोस्ट ऑफ करायचं आहे. अँड सेकंड थिंग्स इट इज अन एक्सपेन्सेस फॉर अस, दॅट्स वाय इट शुड बी प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड मेन्शन. नेक्स्ट ॲडजस्टमेंट्स गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर. लास्ट ॲडजस्टमेंट ज्यावेळेस आपण लोकांनी बघितली होती त्याच्यामध्ये काय होतं, गुड्स टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर असू दे, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल असू दे, गुड्स लॉस बाय फायर असू दे, गुड्स लॉस बाय थेफ्ट असू दे, एनिथिंग काहीही असू दे. फर्स्ट इफेक्ट इट इज अन अ ट्रेडिंग क्रेडिट साइड. गुड्स कुठल्याही प्रकारचं गुड्स जरी असलं, लॉस बाय फायर असू दे, लॉस बाय थेफ्ट असू दे, लॉस बाय ॲक्सिडेंट असू दे, टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर असू दे, पहिला इफेक्ट म्हणजे तो काय करायचा आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेकंड पार्टनर्स कॅपिटल डेबिट साइड, अदरवाइज पार्टनर्स करंट अकाउंट. या क्वेश्चनमध्ये पार्टनर्सच्या करंट अकाउंटच्या डेबिटला आपण लोक काय करणार आहोत, इफेक्ट दाखवणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल डेबिट साइड लिहायचं आहे ते म्हणजे काय, ड्रॉइंग. नेक्स्ट bad debts and RDD, it's an a most important adjustment. Each and every one question out of to any one adjustment always should be came in exam. प्रत्येक वेळेस बॅड डेब्स आणि RDD असतात. बॅड डेब्स म्हणजे काय की अशी अमाऊंट जी आपल्याला समोरच्याकडून मिळणार नाही आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे RDD, वी आर अज्युम दॅट द सम ऑफ द पर्सन इज नॉट पेड द अमाऊंट फॉर अस इन अ फ्युचर, इट इज अन रिझर्व. आपण लोक काय करत होतो, एक अज्युम करत असतो की आपल्याला काय करायचं आहे की इतकी अमाऊंट समोरच्याकडून मिळणार नाही आहे. सो बॅड डेब्समध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिला बॅड डेब्सचा इफेक्ट तो म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेब्समध्ये ॲड. फर्स्ट इफेक्ट ते म्हणजे काय आहे, प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड बॅड डेब्स प्लस बॅड डेब्सचा फॉर्म्युलाच पाठ करून ठेवायचा आहे डायरेक्टली. बॅड डेब्स प्लस न्यू बॅड डेब्स. लिहिताना बॅड डेब्स असू दे की नको असू दे, मात्र काय करायचं आहे, बॅड डेब्स प्लस न्यू बॅड डेब्स प्लस न्यू RDD लेस ओल्ड RDD. RDD हे बॅड डेब्स कुठे असणार आहे तुमचे, ट्रायल बॅलन्सला. हे न्यू बॅड डेब्स कुठे असणार आहे तुमचे, ॲडजस्टमेंटमध्ये. न्यू RDD जी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ती पण आहे तुमची ॲडजस्टमेंटमध्ये. ओल्ड RDD शुड बी गिवन इन ट्रायल बॅलन्स. आता याच्या अपोजिट इफेक्ट हा इफेक्ट कुठे आहे आपला, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. आणि इथे मात्र काय असणार आहे तुमचं, बॅलन्स शीटमध्ये इफेक्ट कसा असणार आहे, डेटर्सची अमाऊंट लेस bad debts which is an added here. It should be deducted from the balance sheet, which is the new RDD should be added in a profit and loss bad debts, but here should be less new RDD and finally the amount of the debtors. काय करायचं आहे, डेटर्सची अमाऊंट आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असणार आहे. बॅड डेब्सची अमाऊंट काय असणार आहे, जी ॲडजस्टमेंटमध्ये दोघी ठिकाणी आपण लिहिणार आहोत, 1000 2000 जे काही बॅड डेब्स दिलेले असतील ते. उरलेल्या अमाऊंटवरती RDD कॅल्क्युलेट करायचे असते. समटाइम्स RDD अमाऊंट शुड बी डायरेक्टली गिवन इन द क्वेश्चन, समटाइम्स वी शुड बी रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट. काही वेळेस RDDची अमाऊंट काय केली असते, डायरेक्टली दिलेली असते, अदरवाईज आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. तर मग RDDची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करणार, डेटर्सच्या अमाऊंटमधून बॅड डेब्सची अमाऊंट काय करायची, वजा करायची आणि आलेल्या अमाऊंटवरती न्यू RDD काय करायची, कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द डेटर्स अमाऊंट, डिडक्ट द न्यू बॅड डेब्स अँड द रिमेनिंग अमाऊंट, द बॅलन्सिंग अमाऊंट वी शुड बी कॅल्क्युलेट द RDD. बॅलन्सिंग अमाऊंटवरती आपल्याला काय करायचं आहे, RDD कॅल्क्युलेट करायची. RDD कॅल्क्युलेट केल्यानंतर इकडनं मात्र बॅलन्स शीटमधून काय करायचं, मायनस करायचं आहे आणि इकडे मात्र काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असेल तर लिहायचं, नसेल दिलं तर डॅश करून फायनली आउटर कॉलमला अमाऊंट काढायची. फायनली होल ऑफ द ॲडजस्टमेंट शुड बी कंप्लीट. वन्स अगेन रिपीट, लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिले काय करणार आहात, क्वेश्चन प्रॉपरली वाचून झालेला आहे. प्रॉपरली क्वेश्चन वाचून झाल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. त्याच्यानंतर ती म्हणजे ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. ॲडजस्टमेंटचे सगळे इफेक्ट्स आपले देऊन झालेले आहेत. ॲडजस्टमेंट कुठे काय पोस्ट आउट करायची आहे ते सांगून झालेलं आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेशन, वर्किंग नोट.
क्वेश्चन पहिले एक्सप्लेन करून घेते, नंतर त्याचा आन्सर. वर्किंग नोटमध्ये सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे काय, कमिशन कॅल्क्युलेट करायचं होतं. ऑन अ ग्रॉस प्रॉफिट इन अवर दिस क्वेश्चन द ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट शुड बी 99,000. ती अमाऊंट मी तुम्हाला लोकांना कशी काढली आहे ते सांगणार आहे, फक्त एकदा वर्किंग नोट कॅल्क्युलेट करून घेऊया. कमिशन रुपीज 99,000, 1% कॅल्क्युलेट करायचं होतं. ते कमिशन किती काढलं आहे, 990. कमिशनचे 2 इफेक्ट सांगितले होते, ते म्हणजे काय, आपला पहिला इफेक्ट कुठे असणार आहे तुमचा, पार्टनर्स कॅपिटलच्या करंट अकाउंटमध्ये, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटमध्ये, आणि दुसरा म्हणजे कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटमध्ये. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 48,500 कुठे दिलेली होती तुमची, ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट दिलेली होती. ओके, आणि 46,500 कुठे दिली होती, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली होती. म्हटल्यावरती 48,500मधून 46,500 वजा केले तर उरलेली आपली जी 2,000 रुपये अमाऊंट आहे ती काय आहे, तुमचं डेप्रिसिएशन. तर डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग शुड बी अमाउंटेड ऑफ रुपीज 2,000. द 2,000 शुड बी 2,000 शुड बी डिडक्टेड फ्रॉम बॅलन्स शीट असेट बिल्डिंग मायनस 2,000, अँड सेकंड इफेक्ट शुड बी प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड डेप्रिसिएशन. नेक्स्ट, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. द फर्निचर अमाऊंट शुड बी 64,000. 64,000 वरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहे. 1010 शुड बी कॅन्सल. 640 इंटू 5 द अमाऊंट शुड बी 3,200. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं, ते आली तुमची 3,200. सेम फर्निचरमधून 3,200 काय करायचे, वजा करायचे, आणि दुसरा इफेक्ट म्हणजे काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला शो ऑफ करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल द अमाऊंट शुड बी डिडक्टेड फ्रॉम द बॅलन्स शीट, अँड सेकंड इफेक्ट शुड बी प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड शोन सेपरेटली. 2,000 प्लस 3,000 द आउटर कॉलम शुड बी 5,200. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. मितेशचं कॅपिटल दिलेलं आहे 1,50,000 रुपये. मंगेशचं कॅपिटल आहे 50,000 रुपये. 1,50,000 इंटू 2.5 अपॉन 100 कॅल्क्युलेशन जर केली तर आपलं काय होणार आहे, कॅल्क्युलेशन आपलं कोणी केली, 1010 शुड बी कॅन्सल. 15,000 इंटू 25. समटाइम बिकम्स अ स्टुडंट शुड बी कन्फ्युज हाऊ शुड बी कॅल्क्युलेट दॅट. सो राईट, सी देअर, आपण लहानपणी शिकलेलो होतो 1,50,000 गुणिले 2.5 भागिले 100. वरचा डिजिट्स कमी करायचा असेल आपल्याला, पूर्णांक कायचा असेल तर आपण काय करत असतो, 25 खाली 100ने गुणून 1,50,000 इंटू 25 अपॉन 1000. याला वरच्याला आणि खालच्याला, छेदाला आणि अंशाला दोघांना काय केलं आहे, 10 गुणून मात्र काय केलं आहे, पुन्हा काढून घेतलेलं आहे, दशांश चिन्ह काढून घेतलं. हे 3 शून्य कॅन्सल केले. 150 गुणिले 25. फायनली उत्तर येणार तुमचं 25 125, 7 12, 25 अधिक 25 1 25 अधिक 12. उत्तर येणार आहे तुमचं 3,750. पन्नास हजारावरती सेम तसंच करायचं आहे. 2.5% कॅल्क्युलेट करायचे. ओके, 2.5% काढले तर 1,250 येणार. 50,000 इंटू 2.5 कॅन्सल करायचं म्हटलं तर डायरेक्ट 25, आणि इथे ना तुमचं काय येणार 1000. 10 10 3 शून्य कॅन्सल. फायनली 50 इंटू 25 इज इक्वल टू 125,000. याचे दोन इफेक्ट 3,750 आणि 1,250 दोघांचा इफेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल इट शुड बी राईट डाऊन ऑन अ पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साईड, अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. नेक्स्ट, नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू, हा पॉईंट नंतर एक्सप्लेन करते. बरं, एक्सप्लेन करून घेते कारण की उत्तर डायरेक्टली आपलं येणारच आहे. जे उत्तर आले त्याच्यावरती मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून ठेवलेलंच आहे. नेट प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर्ड टू पार्टनर कॅपिटल. आता प्रॉफिट शेअरिंग रेशो मागच्या क्वेश्चनमध्ये काय होता, डायरेक्टली इक्वल होता, दोघांना काय करायचं होतं, समान वाटायचं होतं. इथे मात्र प्रॉफिट शेअरिंग रेशो काय दिला आहे, 3:1.
3 1 आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे, अमाऊंट किती सांगितलेली आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, ती म्हणजे काय 63,684 हे ह्या क्वेश्चनचं प्रॉफिट आलेलं आहे. प्रॉफिट कसं आलं आहे ते मी एक्सेल नंतरच्या शीटमध्ये तुम्हाला लोकांना सांगणार आहे. फक्त लक्ष द्या, 63,684 शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द मितेश अँड मंगेश हाऊ मच पोर्शन. ती दोघांना नेमकं वाटायचं किती, एकाला 3 आणि एकाला 1. मितेशला द्यायचे आहे 3 रुपयाप्रमाणे आणि मंगेशला द्यायचं आहे 1 रुपयाप्रमाणे. 63,640 शुड बी क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स. 63,684 दोघांना काय करायचं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 63,684 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्युशन 3:1. 3 1, 3 अधिक 1 दोघांचे मिळून झाले 4. 4पैकी मितेशला द्यायचे तुम्हाला किती 3 आणि मंगेशला किती द्यायचं आहे 1. आता हे क्लासिफिकेशन कसं करणार आहात, 63,684 इंटू 3/4. 4पैकी 3 तर 63,684 पैकी किती, क्रॉस मल्टिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येणार तुमचं 47,633. 4 1 4, खाली उरले 2 तुमचे, 4 5 20, खाली उरले 3, 4 9 36, 4 2 8. 15,921 इंटू 3 द अमाऊंट येणार तुमची 47,763. सेम तसंच अपोजिट अँड वाईस वर्सा, त्याच्या विरुद्ध आपल्याला मंगेशचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते कसं करणार आहात, 63,684 इंटू 1/4. 4ने भागल्यानंतर उत्तर येणार तुमचं ते म्हणजे किती 15,921. जे कॅल्क्युलेशन आपण काय केलेलं आहे इकडे गुणिले 3 केलेलं आहे, त्याचं उत्तर डायरेक्टली इथे काढलं आहे 15,921. म्हणजेच 63,684 पैकी मितेशला द्यायचे आहे 47,663 आणि मंगेशला द्यायचं आहे 15,921. 63,684 should be classified into two partners. It is an Mitesh and Mangesh. The portion should be 3:1. दोघांना काय वाटायचं आहे 3 1 ने द्यायचं आहे. 3 अधिक 1, 3 आणि 1 मिळून झाले 4. 4पैकी 3 मितेशला 1 मंगेशला, तर 63,684 पैकी किती. तर त्याच्यामध्ये आपण लोकांनी कॅल्क्युलेशन केलं, गुणिले 3 भागिले 4, 15,921 गुणिले 3, फायनली उत्तर आलं आहे 47,763 आणि इकडे आलं आहे तुमचं 15,921. होल ऑफ द कॅल्क्युलेशन क्लासिफिकेशन इज कम्प्लिटेड. नाऊ टू सॉल्विंग द आन्सर. क्वेश्चन डिक्टेट झालेला आहे, क्लासिफिकेशन करून झालेलं आहे, कॅल्क्युलेशन सगळ्या झालेल्या आहेत. आता फक्त त्याची काय करायची आहे पोस्टिंग. तर पोस्टिंग कशी करणार आहोत आपण. सगळ्यात पहिले मागच्या वेळेस मी मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला लोकांना सांगितलं होतं ते म्हणजे काय, इफ यू वॉन्ट टू फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन ओनली ट्रेडिंग balances. Ma'am, we don't want to write down profit and loss, balance sheet here and there. We should be as per your wish, how you comfortable to solve the question. तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की पहिले ट्रेडिंगचं सगळं ट्रेडिंगमध्ये लिहून घ्यायचं आहे, नो डाऊट ट्रेडिंगचं सगळी पोस्टिंग ट्रेडिंगमध्ये करून घ्या, त्याचे इफेक्ट दाखवून द्या, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन करून घ्या, प्रॉफिट अँड लॉस लिहून घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस लिहून घ्या, त्याचे ॲडजस्टमेंट त्याचे इफेक्ट्स करून घ्या, लिहून घ्या. पण मात्र मी तरी सजेस्ट करेल की अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स वाईज वी शुड बी राईट डाऊन द होल ऑफ द क्वेश्चन्स. सिक्वेन्स वाईज तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन काय करायचं आहे अकॉर्डिंग टू सिक्वेन्स पोस्टिंग करून घ्यायची आणि मग त्याचे इफेक्ट्स द्या. सगळ्यात पहिलं म्हणजे in the books of Mitesh and Mangesh trading and profit and loss account at year ended 31st March 2019 एक पर्टिक्युलर ट्रेडिंग बॅलन्स आणि ट्रेडिंगची क्रेडिट बॅलन्स आपण लोकांनी काय केली आहे पोस्ट आउट केलेली आहे. मेन मुद्दा म्हणजे आपला आहे तो सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो काय होता स्टॉक. सगळ्यात पहिले काय लिहिलेलं आपण लोकांनी स्टॉक लिहिलेला आहे, स्टॉकची अमाऊंट केलेली असेल, स्टॉकची अमाऊंट लिहिलेली आहे 25,000. त्याच्यानंतरून काय असणार आहे 25,000. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे काय बिल्डिंगची अमाऊंट आपण लोकांनी काय केलेली आहे इथे लिहिलेली आहे 48,000
500. आता बिल्डिंगमध्ये आपण लोकांनी बघितलेलं होतं की ॲडजस्टमेंट नंबर सेकंड होती. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड आपल्याला शो ऑफ केलेली होती. ते म्हणजे काय सांगितलं होतं त्या लोकांनी की ॲडजस्टमेंट नंबर 5 होती. काय होतं की बिल्डिंगची अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली होती 46,500. बिल्डिंग 48,500 लेस डेप्रिसिएशन 2,000. हाऊ शुड बी अमाऊंट 2,000 शुड बी केम. वी शुड बी लर्न दॅट. आपण लोकांनी ते पहिले ऑलरेडी शिकलेलं होतं. ते म्हणजे काय, कसं काढलं ते आपण लोकांनी बघितलं मागच्या याच्यामध्ये. 48,500 minus 2,000, the outer column should be 46,500. We are deducting the amount from depreciation from here. The write down the depreciation should be building 2,000. इकडनं 2,000 रुपये काय केले, मायनस केले असेट्समधून. अँड सेकंड इफेक्ट शुड बी बिल्डिंगच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला डेप्रिसिएशन लिहून झालेलं आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट पुढचं दिलेलं आहे ते म्हणजे काय होतं, कॅरियज लिहिलेलं असणार आहे. कॅरियज लिहिलं आपण लोकांनी ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंगच्या क्रेडिटला कॅरियजवरती आउटस्टँडिंग होतं. कॅरियज 1,780 ॲड आउटस्टँडिंग 600. सेकंड इफेक्ट शुड बी बॅलन्स शीट लायबिलिटी. सो द बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये कॅरियज दिलेला आहे 600. इकडे आपण लोकांनी काय केलं प्लस सेकंड इफेक्ट काय केलेला आहे बॅलन्स शीटच्या असेट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिलेलं आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स शुड बी राईट डाऊन इन अ ट्रेडिंग क्रेडिट साईड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बिल्स रिसिवेबल. पोस्टेज सगळी पोस्टिंग काय केलेली आहे एकाखाली एक लिहून घेतले. परचेस लिहिलं आहे 68,900. रिटर्न्स आउटवर्ड मायनस केले. लक्ष द्यायचं आहे. सेल्स लिहून घेतलेलं आहे. रिटर्न्स इनवर्ड मायनस केलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंगमध्ये पहिले ओपनिंग स्टॉक लिहिलं, परचेस लिहिलं, रिटर्न्स आउटवर्ड. परचेसमधून रिटर्न्स आउटवर्ड काय केले, मायनस केले. बाहेरच्या कॉलममध्ये 67,100 लिहून झाले. समजा अनरेकॉर्डेड परचेस असतं तर काय केलं असतं, परचेसमध्ये अनरेकॉर्डेड परचेस प्लस केलं असतं आणि क्रेडिटर्समध्ये इथे काय केलं असतं, प्लस केलं असतं. ॲडजस्टमेंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक्सप्लेन करेल. परचेसमधून रिटर्न्स आउटवर्ड काय केले, मायनस केले. 68,900 मायनस 1,800. द आउटर column should be 67,100. Carriage amount should be 1,780. Add outstanding 600. 1,780 plus 600. The outer column should be 2,380. Manufacturing expenses लिहून झाले. फॅक्टरी इन्शुरन्स लिहून झालं. सेल्स 1,75,000. रिटर्न्स इनवर्ड 1,600. आउटर कॉलम शुड बी 1,73,400. गुड्स टेकन बाय मंगेश 900. एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे काय आहे, हा गुड्स टेकन ओव्हर बाय मंगेश 900. इट शुड बी पोस्टेड ऑन अ क्रेडिट साईड सेम जस्ट लाईक ऑफ पार्टनर्स करंटच्या डेबिटला इथे लिहिलं आपण लोकांनी गुड्स टेकन बाय मंगेश 900 अँड पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिलं आहे आपण लोकांनी काय गुड्स टेकन बाय 900. इकडे ट्रेडिंगच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. दुसरा इफेक्ट आपण लोकांनी लिहिला इथे. एक म्हणजे क्लोजिंगच्या काय केलेलं आहे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला. दोघी इफेक्ट झालेले आहेत. लक्ष द्या इकडे. पहिलं म्हणजे कॅरियजचे दोन इफेक्ट, एक म्हणजे ट्रेडिंगमध्ये, दुसरा म्हणजे बॅलन्स शीटमध्ये. इकडे आपला दुसरी ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे कोणती, ड्रॉइंग. इथे काय केलं आपण लोकांनी, इथे ड्रॉइंग मायनस केलेली होती आणि सेम इकडे ड्रॉइंग लिहिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट इकडे आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या असेटला. नेक्स्ट पोस्टेज लिहून झालेलं आहे. ऑडिट फीज 1,800. आउटस्टँडिंग इकडे प्लस केलेत. ऑडिट फीज इकडे प्लस केल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग ऑडिट फीज पण लिहून झालेला आहे. इकडे प्लस बॅलन्स शीट लायबिलिटी. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. जर्नल एक्सपेन्सेस 3,400. एक्सपोर्ट ड्युटी शुड बी 1,000. कन्व्हेन्स शुड बी 4,100. सॅलरी शुड बी 2,000. रेंट अँड टॅक्सेस शुड बी 3,700. डेप्रिसिएशन दोघी कॉलमचे लिहिलेले आहेत. इकडे बघा डेप्रिसिएशन 3,200 अँड बिल्डिंगचं 2,000. हे 2,000 प्लस 3,200. द आउटर कॉलम शुड बी 5,200. डेप्रिसिएशनचे दोघी कॉलमचे दोघी इफेक्ट लक्ष द्यायचं आहे. पर्टिक्युलर असेटमधून काय केलं आहे मायनस. इथे मात्र फर्निचरमधून काय केलेलं आहे मायनस. दुसरा इफेक्ट दाखवलेला आहे डायरेक्टली बॅलन्स शीटच्या ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या आपल्या डेबिट साईडला शो ऑफ केलेला आहे. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हाऊ टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल, वी लर्न दॅट. आपण लोकांनी मागे बघितलेलं होतं इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं होतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करून झालेलं तो इफेक्ट दाखवला. पहिला म्हणजे काय केलं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट दाखवलेला तो म्हणजे काय पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. वन्स अगेन पार्टनर्स करंट अकाउंटच्या
क्रेडिट साईडला दोघं इफेक्ट दाखवून झालेला आहे आणि इकडे इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला शो ऑफ झालेला आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोघी इफेक्ट्स दाखवून झालेले आहेत. पहिलं म्हणजे काय केलेलं आहे आपण लोकांनी इथे पार्टनर्स कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे लिहून झालेलं होतं आणि दुसरा इफेक्ट म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये शो ऑफ झालेला आहे. बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट इन अवर टॉपिक. मी मागे पण सांगितलं, एक्सप्लेन पण केलं आहे, पुन्हा एकदा सांगते. बॅड डेट्स ॲट अ न्यू बॅड डेट्स ॲट अ न्यू ऑलरेडी लेस ओल्ड ऑलरेडी. न्यू bad day should be given in the adjustment, bad day should be given in the trial balance, new RDD should be given in the adjustment. आता हे न्यू बॅड डेट्स इथे काय केलं आपण लोकांनी प्लस, सन्ड्री डेटर्समधून पण काय केलं आहे मायनस. इकडे ओल्ड RDD न्यू RDD काय केली आहे इकडे प्लस 1536 कसे काढले आहेत. 51,200चे किती पर्सेंट 3% कॅल्क्युलेट करायचे होते, ते कॅल्क्युलेट करून 1536. 52,200 मायनस 1,000 द अमाऊंट शुड बी 51,200. 51,200चे 3% कॅल्क्युलेट केले तर अमाऊंट येते 1,536. 51,200 minus 1,536 the outer column should be 49,664. बॅड डेट्स इकडे प्लस केलेत, तिकडे मायनस केले असेटमधून. न्यू ऑलरेडी इकडे काय केली आहे प्लस केली आहे, तिकडे डेटर्समधून काय केलेली आहे मायनस केली आहे. लक्ष द्यायचं आहे, बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स वरती जर बॅड डेट्स असते, फॉर एक्झाम्पल इथे आपले 5 रुपये असते, फॉर एक्झाम्पल इकडे 5 रुपये असते आणि न्यू ऑलरेडी न्यू बॅड डेट्स 2 रुपये. 5 अधिक 2 खाली आले असते 7 अधिक न्यू ऑलरेडी 2 9 आणि ओल्ड ऑलरेडी 3, तर बाहेरच्या कॉलममध्ये आले असते 4. न्यू बॅड डेट्स काही, ओल्ड बॅड डेट्स काही दिलेले नाही आहेत. न्यू बॅड डेट्स 1,000 अधिक 0 म्हटल्यावरती तुमचे 1,000 आले. 1,000 अधिक न्यू ऑलरेडी 1,500 द अमाऊंट शुड बी 2,536. नो ओल्ड ऑलरेडी कुठल्याही प्रकारची ऑलरेडी नाही आहे. 2,536 मायनस 0 द बॅलन्स शुड बी 2,536. कमिशन टू द पार्टनर्स, कमिशन टू द पार्टनर्समध्ये तुम्ही लोक काय करणार आहात, कमिशन टू द पार्टनर्समध्ये काय असणार आहे, इथे तुमचं कमिशन टू द पार्टनर्स लिहिलेलं होतं आणि सेम तिकडे वरती तुमचं पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये कमिशन टू द पार्टनर्स इथे लिहिलेलं आहे. ओके, कमिशन टू द पार्टनर्स, पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला दोघी इफेक्ट्स दिलेले आहेत आणि दुसरा इफेक्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला शो ऑफ झालेला आहे. फायनली पूर्ण गणिताचे सगळे इफेक्ट्स देऊन झालेले आहेत. आता ती म्हणजे आहे कॅल्क्युलेशनची स्टेप्स. सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन करून झालं, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देऊन झाले, सगळी पोस्टिंग प्रत्येक ठिकाणी लिहून झाली, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे प्रत्येक इफेक्ट डेबिट साईड विथ क्रेडिट साईड इफेक्ट देऊन झालेला आहे, प्लस मायनस कॅल्क्युलेशन करून झालेली आहे. आत्ता मात्र काय आहे, फायनली आपलं ट्रायल फायनल अकाउंट क्लोज करण्याची वेळ. नाव व्हॉट शुड वी डू, कसे सॉल्व करणार आहात, मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करते. ते म्हणजे काय, ट्रेडिंग क्रेडिट साईड टोटल मायनस ट्रेडिंग डेबिट साईड टोटल. ट्रेडिंगच्या डेबिट साईडची टोटल करायची. इथे एक अमाऊंट तुम्हाला लोकांना दिसत असेल जी मायनस करून ठेवलेली आहे, मी कट केलेली आहे, ती काय आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये तसं करणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजावं. ही जी डेबिट बॅलन्स आहे ह्या डेबिट साईडची टोटल आणि ह्या क्रेडिट साईडची टोटल वजा केली, ह्या क्रेडिट साईडची टोटल तुमची आली आहे 1,98,000. 1,98,000 मायनस दर सबस्क्राईब केलेली अमाऊंट जी आहे, सरकारी स्ट्राईक थ्रू केलेली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट काय केली मायनस केली, तर अमाऊंट येते आपली 99,000. इट इज अन अ ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंगची क्रेडिट साईड टोटल इट इज अन 1,73,400 प्लस 923,700. द टोटल शुड बी 1,98,000. 1,98,000 मायनस ट्रेडिंग डेबिट साईड इट इज अन अमाऊंट ऑफ 99,000. द ग्रॉस प्रॉफिट शुड बी 99,000. द ग्रॉस प्रॉफिट शुड बी ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस. काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केल्यानंतर नॅचरली जी काही अमाऊंट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला असेल सेम ॲज इट इज काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडची टोटल करून घ्यायची आहे, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईडची टोटल करून घ्यायची आहे. जी काही अमाऊंट दिलेली असेल या साईडची टोटल केली तर आपली आली आहे 99,000. ओके, अँड डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस शुड बी टोटल शुड बी 35,360. इथे एक अमाऊंट दिसते तुम्हाला लोकांना जी मी कट केलेली आहे, त्या अमाऊंटचा कुठेही कन्सर्न नाही. ही अमाऊंट कुठून आली आहे 35,316. द 35,316 शुड बी द टोटल ऑफ होल ऑफ प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड.
ती अमाऊंट कुठली आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडची टोटल मी इथे लिहून ठेवलेली आहे जेणेकरून समजावी. 99,000मधून 35,316 मायनस केली तर अमाऊंट येते आपली 63,684. द 63,000 आपण लोकांनी त्या ॲडजस्टमेंट सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट होते प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन जे कॅल्क्युलेट केलं होतं 2 पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलं होतं 3:2 हाऊ मच 3:2 मध्ये जे 3:1 मध्ये जे क्लासिफिकेशन केलं होतं ते क्लासिफिकेशन कसं आहे हे आहे. कसं आलं आहे पहिले ट्रेडिंगची क्रेडिट साईड टोटल केली, ट्रेडिंगची डेबिट साईड टोटल केली, जी अमाऊंट जास्त होती त्याच्यामधून कमी अमाऊंट वजा केली आणि फाइंड आउट केला प्रॉफिट आहे की लॉस आहे. जर का समजा ही 10 रुपये इकडे असते आणि 5 रुपये इथे असते तर ग्रॉस लॉस 5 रुपये आला असता. मात्र इथे 15 रुपये आहे आणि इकडे 8 रुपये आहे तर 7 रुपये काय आहे प्रॉफिट आहे. ह्या साईड क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड दॅन ग्रॉस प्रॉफिट. डेबिट साईड इज मोर दॅन क्रेडिट साईड म्हणजे काय आहे ग्रॉस लॉस. इफ it is in a gross loss it should be transferred to the profit and loss. If it is in a gross profit it should be transferred to the profit and loss. Finally gross profit or gross loss should be transferred to the profit and loss. Profit and loss मध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर मात्र काय करणार आहात आलेला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडची टोटल आलेला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल दोघी साईड काय करायची टोटल करायची. इफ प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड इज ₹20 20 रुपये इकडे आहेत. Profit and loss debit side should be 17 then 3 rupees should be a profit. If debit side should be a 30 rupees debit side किती आहे 30 and a credit side should be for example 25 then the net loss should be 5 rupees. Profit or loss whatever came should be came it should be distributed among a partners. ते काय करायचे दोघी पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचे. इफ इट इज अन अ प्रॉफिट दॅन शुड बी ट्रान्सफर टू द पार्टनर्स. करंट अकाउंटमध्ये काय करणार आहात आपण लोक प्रॉफिट असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला आणि लॉस असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट असेल तर काय करणार आहात करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं आहे आणि लॉस असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचे. जर तुम्ही हे करंट अकाउंट सेपरेटली बनवलं असेल तर इफ यू वॉन्ट टू डू द ॲडजस्टमेंट होल ऑफ द इफेक्ट्स ऑन हिअर जर तुम्हाला इकडेच ॲडजस्टमेंट करायचे असेल तर लक्षात ठेवायचे जे काही क्रेडिटला लिहिलेलं आहे ते सगळं करंट अकाउंटमध्ये प्लस करून टाकायचं आणि जे काही मायनस केलेलं आहे डेबिट साईडला लिहिलेलं आहे ते काय करायचं आहे मायनस करायचं आहे. इफ यू आर नॉट वॉन्ट टू प्रिपेअर अ करंट अकाउंट सेपरेटली बट कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट सेपरेटली जर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये बनवायचं नसेल त्यावेळेस मात्र काय करणार आहात इफेक्ट दाखवणार आहात. आता येते वेळ ती म्हणजे फायनली करंट अकाउंट ट्रान्सफर करायची. करंट अकाउंटची बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटला आपल्याला काय करायची आहे ट्रान्सफर करायची आहे. पार्टनर्सच्या करंट अकाउंटची मितेशची आणि मंगेशची बॅलन्स आपली काय केलेली आहे ती लिहून टाकलेली आहे. ती अमाऊंट लिहिल्यानंतरून त्याच्यामध्ये त्याचे इफेक्ट्स देऊन झालेले आहेत. ह्या साईडच्या क्रेडिट साईडची टोटल केली क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिट साईडची टोटल वजा केली तर अमाऊंट आली आहे 54,303. सेम मंगेशची बॅलन्सची टोटल केली द अमाऊंट शुड बी 20,161 मायनस 3,100 द अमाऊंट शुड बी 17,061. The amount of current account should be transferred to our balance sheet. काय झालेलं आहे बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेली आहे. आता आपण काय करणार आहोत सगळ्या बॅलन्सेस आउटर कॉलममध्ये लिहिलेले आहेत की नाही व्यवस्थित केरिफिकेशनने केअरफुली काळजीपूर्वक बघून घ्यायच्या आणि बॅलन्सेस कॅल्क्युलेट केल्यानंतरून आपण काय करणार आहोत फायनली बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली केल्यानंतरून आपली अमाऊंट येणार आहे टॅली अमाऊंट असणार आहे ती म्हणजे काय बॅलन्स शीटची टोटल येणार आहे ती म्हणजे काय तुमची 3,30,364. सगळी बॅलन्स शीट टोटल केल्यानंतरून आपली बॅलन्स येईल टोटल येईल टॅली होईल ती म्हणजे किती 3,30,30,64 रुपयाने. ठीक आहे लक्ष द्या इकडे पुन्हा एकदा सांगते एक्सप्लेन करते फक्त 5 मिनिटामध्ये काय काय केलं होतं. सगळ्यात पहिले काळजीपूर्वक आपण लोकांनी काय केलं होतं क्वेश्चन रीड केला होता. पहिले काय केलं होतं क्वेश्चन रीड केला होता त्याच्यानंतरून काय केलं होतं क्लासिफिकेशन केलं होतं. क्लासिफिकेशन केल्यानंतरून ॲडजस्टमेंट रीड केलं
क्लासिफिकेशन केलं होतं. क्लासिफिकेशन केल्यानंतर ॲडजस्टमेंट रीड केल्या होत्या. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण लोकांनी प्रत्येकी लिहून घेतलेले होते. जी काही वर्किंग नोट होती ती वर्किंग नोट आपण लोकांनी काय केलेली होती, लिहून घेतलेली होती. नेट प्रॉफिटचा क्लासिफिकेशन असू दे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असू दे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असू दे, इंटरेस्ट ऑन कमिशन असू दे, बॅड डेप्स असू दे, एनिथिंग त्या ॲडजस्टमेंटच्या वर्किंग नोटमध्ये वर्किंग नोट लिहून घेतल्या. त्याच्यानंतर फायनली काय केली, पोस्टिंग केली आपण लोकांनी. पोस्टिंग केली म्हटलं पोस्टिंग केल्यानंतर आपण लोकांनी काय केलं होतं, फायनली पोस्टिंग करून झाल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केलं प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसचं नेट प्रॉफिट ट्रान्सफर केलं पार्टनर्स करंट अकाउंटला. पार्टनर्स करंट अकाउंटची बॅलन्स ट्रान्सफर केली बॅलन्स शीटला. आणि बॅलन्स शीट फायनली काय केली आहे, टॅली केलेली आहे.